उद्या कोपरगाव नगर परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने उद्या मतपेट्यांचं वाटप होईल आणि बंदोबस्त रवाना होईल आणि परवा दिवशी मतदान आहे. तर या अनुषंगाने आम्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींची एक छोटीशी बैठक घेतली होती पोलीस स्टेशन कोपरगाव येथे. तर आमच्याकडून एक 4 ते 5 महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या आपल्या माध्यमातून आम्हाला उमेदवारांना, त्यांच्या प्रतिनिधींना, त्यांचे जे पोलिंग एजंट्स असतील त्यांना द्यायचे आहेत. सर्वात महत्त्वाची सूचना की उमेदवार आणि त्यांची जी बूथ लावतात म्हणजे चिठ्ठ्या वाटप करण्यासाठी, ते 200 मीटरच्या पलीकडे त्यांनी लावले पाहिजे. यासाठी आम्ही आज रात्रीच 100 मीटर आणि 200 मीटरची जी रेखा असेल ती आम्ही पांढऱ्या चुन्याचा वापर करून ती आखली जाईल. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना सूचना राहील की सर्व उमेदवारांनी त्यांचे जे बूथ असतील ते 200 मीटरच्या पलीकडे लावावेत, 100 मीटरच्या नाही, 200 मीटरच्या पलीकडे लावावेत असे निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानंतरची पुढची सूचना आहे की 200 मीटरच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हलिंग म्हणजे वाहनं त्यामध्ये बसून मतदार येत आहेत, शाळेच्या गेटसमोर उतरत आहेत, हे अलाउड नाही. 200 मीटरच्या पलीकडेच त्यांनी उतरलं पाहिजे. त्यानंतर मोबाईल जो आहे तो कोणतेही जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, उमेदवार असतील, त्यांचे पोलिंग एजंट असतील, कोणालाही मोबाईल मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या रेषेच्या आतमध्ये अलाउड नाही. ही मी पुनश्च एकदा सूचना देतो. 100 मीटर रेषेच्या आतमध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट्स कोणालाही मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे मोबाईल कोणीही आणू नये. मतदान करणाऱ्यांनासुद्धा 100 मीटर रेषेच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. त्यानंतर आणखी एक विषय असा महत्त्वाचा आहे की उमेदवार जे असतात ते बऱ्याच वेळा जिथं मतदान केंद्र आहे त्याच्याजवळ थांबण्याचा प्रयत्न करतात. तर सर्वांना आमची सूचना आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार की त्यांनी 100 मीटरच्या रेषेच्या पलीकडे थांबायचं आहे. उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना जर मतदान प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे किंवा नाही हे पाहायचे असेल तर त्यांना थोड्या वेळाच्या अंतरानंतर एखाद्या मतदान केंद्राला व्हिजिट करता येईल. तिथली प्रक्रिया 3 मतदारांचं मतदान होईपर्यंत त्यांना बघता येईल. परंतु त्यांनी दर 15 मिनिटाला किंवा वारंवार येऊन सदर प्रक्रिया पाहणं अपेक्षित नाही. 2-2.5 तासाला एकदा वगैरे आलं तर ठीक आहे. तर अशा ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या आमच्याकडून. पुनश्च एकदा सूचना सांगतो, उमेदवारांचे जे बूथ असतील ते 200 मीटरच्या पलीकडे असतील. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा जे स्वतः निवडणुकीला उभा राहिलेले असतील त्यांना जर आसपासच्या त्यांनी 100 मीटरच्या आत थांबणं अपेक्षित नाही. आत गेल्यानंतर मतदान करून झाल्यानंतर सुद्धा विनाकारण तिथं रेंगाळत राहणं अपेक्षित नाही. सर, महत्त्वाचं आपण बघितलं तर या निवडणूक काळामध्ये पोलिसांच्या वतीने कसा बंदोबस्त लावण्यात आला आणि कशी काळजी घेतली जाते सुरक्षेची? आपल्याकडून पोलिसांकडून सद्य परिस्थितीत कोपरगाव नगर परिषदसाठी आपल्याला 125 होमगार्ड आहेत. त्यानंतर आपल्याला जवळजवळ 200 पोलीस आहेत, 25 अधिकारी आहेत, 2 जवळजवळ DYSP आपल्याकडे असणार आहेत. तर असा बंदोबस्त आपण लावलेला आहे. एकूण जो बंदोबस्त असणार आहे तो साधारणतः 400 पेक्षा जास्त मनुष्यबळाचा बंदोबस्त आपल्याकडून लावण्यात आलेला आहे.